सारखी अगदी अर्जंटमध्ये मी सांगतो, क्रेडिट कार्ड लोन. क्रेडिट कार्ड तुम्ही स्वाईप करता आणि त्याला इंटरेस्ट 36% मीटर चालू होतं. वर्षाला 36%, महिन्याला 3%. आपल्याला रिटर्न्स मिळत नाहीत तेवढे, कुठलाच प्रोडक्ट देत नाही. त्यामुळे सगळ्यात डेंजर लोन आहे तर क्रेडिट कार्डचं लोन आहे. होम लोन चॉईस नाहीये, तुमच्याकडे चॉईस नाही. जर घर घ्यायचंय, 1 कोटीचं घर घ्यायचं, तेवढे कॅपिटल त्यामुळे 90% लोकांकडे आणि होम लोन आज 7.5% चाललंय. तुम्ही त्याला बीट करणारा प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये. म्युच्युअल फंडची SIP आम्ही एक खूप चांगलं कंपॅरिझन देतो दरवेळी, की होम लोन आता घेतलंच आहे ना तुम्ही, समजा 80,000 रुपये EMI भरते 1 करोडच्या लोनसाठी. जर बँकेने तुम्हाला सांगितलं असतं की नाही तुम्हाला EMI 80,000 नाही 90,000 आहे, तर तुम्ही नाही म्हणाला असतात का? तुमच्याकडे चॉईस होता का नाही म्हणायचा? नाही, तुम्ही 90,000 EMI भरला असतात. आम्ही सांगतो तुम्ही 80,000 ते EMI भरा, ते 10,000 आहेत ना ते SIP टाका, आणि जोपर्यंत तुम्ही होम लोन क्लोज करत नाहीत तोपर्यंत ते 10,000 त्या SIP जाऊ द्या. तुमचं लोन आणि इंटरेस्ट दोन्ही रिटर्न होतं.